पालक किती पौष्टिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पालक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच खायला हवी. बरं, या पालकपासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करत असतो. आज अशीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे, कमीत कमी साहित्यात होणारी आहे आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे. या रेसिपीसाठी आपल्याला 2 उकडलेले बटाटे लागणार आहेत आणि सोबतच पालक लागणार आहे. इथे मी जवळपास अर्धी जुडी पालक घेतलेला आहे. हा पालक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. यावरती माती वगैरे असते, औषध फवारणी केलेली असते, त्यामुळे शक्यतो पालक 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आता हा पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी थोडा जेवढा मुठीमध्ये बसेल तेवढा पालक घेतला आणि मधनं कट देऊन मग ह्याला एक साईडला करून घ्यायचं. असं केल्यामुळे काय होतं, पालक एकसारखा व्यवस्थित चिरता येतो. आता हा पालक मी खूप असा मोठा नाही चिरणार आहे आणि अगदीच बारीकही नाही. अशा पद्धतीने आपल्याला फक्त हा पालक चिरून घ्यायचा आहे. जशी आपण नेहमी कोथिंबीर चिरतो ना, अगदी त्या पद्धतीने हा पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर मी संपूर्ण पालक आता याच पद्धतीने चिरून घेणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जर लहान मुलं असतील कोणाच्या घरी, तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, कारण लहान मुलांसाठी ही रेसिपी खूपच कमाल आहे. पहा, मी इथे संपूर्ण पालक चिरून घेतला. आता इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. कांद्याची साईज तुम्हाला समजावी म्हणून फक्त मी इथे कांदा तुम्हाला दाखवलेला आहे. कांद्याची साल काढून घ्यायची. कांद्याला जर काजळी असेल तर कांदा धुवून घ्यायचा. कांद्याच्या देठाकडची बाजू कट करून घ्यायची आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने आपल्याला कांदा जितका शक्य होईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे. आता हा कांदा तुम्ही चॉपरमध्ये चिरलात तरी चालेल, पण एकच आहे म्हणून मग मी सुरीने इथे अशा पद्धतीने चिरून घेते. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये ही रेसिपी करत असाल तर तुम्ही कांदा चॉपरला सुद्धा चिरून घेऊ शकता. पहा, अगदी या पद्धतीने मी इथे संपूर्ण कांदा चिरून घेणार आहे. आता आपला कांदा इथे संपूर्ण चिरून झालेला आहे. बटाट्याची सुद्धा साल काढून घेऊया. बटाटे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला, कच्चा बटाटा इथे वापरायचा नाही आहे. आणि आपल्याला एवढ्या पालकसाठी 2 बटाटे पुरेसे आहेत. बाइंडिंग छान यावी यासाठी आपण बटाट्याचा वापर करणार आहे. आपण कोणत्याही प्रकारची टिक्की किंवा तळणीचा पदार्थ करत नाही आहे. सुरुवातीलाच म्हटलं हेल्दी रेसिपी आहे, तर अजिबात तळणीचा वगैरे पदार्थ होणार नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता हा बटाटा आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर पावभाजी मॅशरने मॅश करून घेतलात ना तरी चालणार आहे, किंवा मग अशा पद्धतीने बारीक किसणीने संपूर्ण बटाटा किसून घ्या. मी इथे 2ही बटाटे अशाच पद्धतीने किसून घेतले. आता एक छोटंसं वाटण तयार करूया. सगळ्यात आधी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, सोबतच लसूण घेतला आहे भरपूर असा. लसूण थोडा जास्त वापरा, म्हणजे मग ह्या पदार्थाला चव छान येईल. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकता. पहा, इथे आपल्याला ऑन ऑफ मोडवर असं हे ओबडधोबड वाटून घ्यायचे. त्यानंतरनं एक मोठं भांडं घ्यायचे, ज्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी मिक्स करू शकतो. आता सगळ्यात आधी मी यामध्ये पालक घालून घेतला. हवं असल्यास थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घालू शकता. त्याचबरोबर इतर कोणत्या भाज्या जर तुम्हाला यामध्ये ॲड करायच्या असतील ना, तर त्यासुद्धा तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता. इथे मी पालक घातला आहे, सोबतच आपण जो कट करून ठेवलेला कांदा होता तो घालून घेतला आणि बटाटा घातला. आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या मिरची आणि लसणासोबत ना जिरंसुद्धा वाटू शकता. पहा, आता मी ही मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घेतला. त्यानंतरनं आपण यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत. सगळ्यात आधी थोडीशी हळद घातली. त्यानंतरनं 1 चमचाभर आपल्याला धनापूड घालायची आहे. लहान चमचा आहे त्या चमच्याच्या अंदाजाने मी इथे धनापूड घालून घेतली. रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घालून घेतली. आपण हिरव्या मिरच्या वापरल्यात त्यामुळे लाल तिखटाचा वापर इथे करायचा नाही आहे. आणि आता इथे मी जिरेपूड घातलेली आहे. जर तुमच्याकडे जिरेपूड नसेल ना तर मिरची वाटताना त्यामध्ये जिरं वाटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. या वाटीने मी अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे. आता सेम त्याच वाटीने आपल्याला पुढचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे 1 वाटीभर आणि सोबतच आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतरनं 1 वाटी मी इथे बेसन पीठसुद्धा वापरलेलं आहे. तुमच्याकडे घरामध्ये जी कोणती पीठं अवेलेबल असतील ती इथे तुम्ही वापरू शकता. नाचणीचं पीठ असेल तर ते सुद्धा घाला, बाजरीचं, ज्वारीचं, अगदी कोणत्याही प्रकारची पीठं तुम्ही इथे घेऊ शकता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे.
यामध्ये तुम्ही गाजर किसून घालू शकता, त्याचबरोबर बीटरूटसुद्धा इथे वापरू शकता. इतर कोणत्या भाज्या ज्या तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना त्या भाज्या खाऊ घालायच्या असतील तर त्या नक्कीच तुम्ही यामध्ये वापरू शकता, जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये त्या भाज्यासुद्धा जातील आणि त्याचबरोबर हा पदार्थ अजून जास्त हेल्दी होईल. पहा, मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घेतलेलं मी, त्याला बऱ्यापैकी मिरची आणि लसूण लागलेला असतो. त्यामुळे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे. जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. पहा, अगदी या पद्धतीने आता हे पीठ तयार झाले. यामध्ये मी थोडं अजून पाणी घालते आणि हे सर्व एकजीव करून घेते. हे ना आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे आणि अगदीच घट्टही ठेवायचं नाही आहे. सकाळची घाई असते त्यावेळेस नक्कीच तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, मोठ्यांसाठी सुद्धा हा पदार्थ करू शकता. तर पहा, इथे आपलं हे बॅटर जवळपास तयार झालेलं आहे. आता यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट ठेवू नका. या पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्या. आता मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवणार आहे. आपण बऱ्याचदा धपाटे करतो किंवा थालीपीठं करतो तर ते रुमालावर थापावे लागतात. मग त्यासाठी भांडीसुद्धा जास्तीची निघतात. आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर नक्कीच थोडी कमी भांडी काढून काही अशा रेसिपीज करूयात. पहा, आपण फक्त मिक्सरचं एक भांडं आणि एक मिक्स करण्यासाठी बाऊल आणि तवा लागणार आहे आपल्याला. तव्यावरती तेल घालायचे, त्यामध्ये तीळ घालायचेत आणि त्यानंतरनं हे बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचे. पहा, अगदी या पद्धतीने हात ओला करून घ्या आणि त्यानंतरनं हातानेच हे तव्यावरती डायरेक्ट थापून घ्या. यामुळे काय होईल, एक्स्ट्राचा रुमाल निघणार नाही, पोळपट निघणार नाही किंवा मग जर लाटून करायचे असतील तरीसुद्धा बाकीची भांडी निघणार नाही आणि झटपट होतात. तव्यावरच असं थापून घेतलं की हाताला थोडं पाणी घ्यायचं म्हणजे हे पटपट सरकलं जाईल आणि खूप जाड ठेवू नका, असं थोडं पातळच करून घ्या. आता याला मी मध्यभागी थोडंसं होल पाडून घेतलं आहे आणि पहा, खालची साईड आता आपण होऊन देऊया. मी इथे तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. तर पहा, खालच्या साईडने अजून झालेलं नाही आहे, थोडा वेळ अजून होऊन देऊया. दोन्ही साईडने आपल्याला छान खरपूस रंगावरती ही थालीपीठं भाजून घ्यायची आहेत. यामध्ये आपण बऱ्याच प्रकारची पिठं वापरलेली आहेत, सोबतच पालक आहे, बटाटा आहे, त्यामुळे नक्कीच हा पदार्थ पौष्टिक आहे. इतरही भाज्या घालून तुम्ही हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी आहे की नाही उत्तम रेसिपी. हा दोन्ही साईडनी असा छान मंद आचेवरती खरपूस भाजून घेतला ना की खायला अप्रतिम लागतो. एकदा हा पदार्थ केलात तर खात्रीने सांगते परत परत नक्कीच कराल, इतका चविष्ट होतो. या पालकच्या ऐवजी तुम्ही इथे शेपू किंवा मेथीसुद्धा वापरू शकता बरं का, किंवा इतर कोणत्या भाज्या जर तांदुरडा असेल किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाज्या राजगिरा वगैरे वापरायचा असेल तर त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पहा, दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस असा हा भाजून घेतलेला आहे मी. तुम्हाला बघूनच समजत असेल किती खरपूस असा हा झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही इथे याच पद्धतीने मी इतरही धपाटे करून घेणार आहे. यासोबत तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी घेऊ शकता. पुदिन्याची चटणी घ्या किंवा आपण जी इडली सोबत करतो ना ती चटणीसुद्धा तुम्ही करू शकता. मेयोनीजसोबत घेऊ शकता किंवा मग इतर कोणत्या चटण्यांसोबत जर तुम्हाला हा पदार्थ खायचा असेल तर नक्कीच तुम्ही एन्जॉय करू शकता. मी इथे थोडंसं वरतून बटर घेतलेलं आहे. दह्यासोबतसुद्धा हा पदार्थ अप्रतिम लागतो किंवा शेंगदाण्याची चटणी असेल तर कमालच. सोबत चहा आणि हा धपाटा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्कीच करा. ही रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून कळवा आणि मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही ते सुद्धा मला नक्कीच कळवा. बरं, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.